शाही बक्षीस वितरण समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व खेळाडूंनी येथे उपस्थित व्हायचं आहे। सर्व खेळाडूंना विनंती आहे, तिकडे एसके फौजीचे खेळाडू चला या मित्रांनो, इकडे लवकर प्लीज, लवकर या सर्वांनी। चला चला लवकर, विनंती आहे सर्व खेळाडूंना विनंती की सर्वांनी इथे खाली बसायचे, चटईवरती जागा आहे। एवढी चांगली थाटामाटात स्पर्धा झाली आहे, मग आपण सर्वांनी खाली बसून या बक्षीस वितरणाचा आनंद घेणं तितकंच अत्यावश्यक आहे आणि तितकं गरजेचंही आहे। चला सर्व खेळाडू, एसके फौजी ही लास्ट वॉर्निंग आहे। तेजस चला या लवकर, चला लवकर, सर्व खेळाडूंना विनंती आहे सर्वांनी या लवकर इथे। धर्मराज वॉरियरचे खेळाडू देवा दादा बसा ना इकडे खाली, चला ना बसा ना, लवकर करा, सहकार्य करा, सर्वांनी बसा। ज्या जमिनीने आपल्याला ओळख दिली आहे, ज्या जमिनीत आपण जन्म घेतलाय, त्या जमिनीवर खाली बसायला आपल्याला काहीच लाज वाटायला नको। प्रत्येक जण खुर्चीची अपेक्षा करेल तर मग होईल कसं। चला चला लवकर, सुबोध कुठे? सुबोध आता इथे होता, सुबोध इकडे ना, एक मिनिट। निश्चितच आमचे मित्र, अर्थातच आता आमदार चषक जो झाला होता, आमदार चषक सटाण्याचा, त्या आयोजन कमिटीतले अजून एक आमचे सहकारी मित्र सन्माननीय बबूदादा सोनवणे यांचं देखील ते आगमन झालं। बबूदादांना मी विनंती करतो बसायचं, या बबूदादा या, बसून घ्या ना, कारण मी तुम्हाला केव्हाच पाहतोय तुम्ही फक्त उभे राहून इकडे तिकडे फिरताय। या बसा, आलेत का जमीर दादा? चला जमीर भाई यायचंय, तुम्ही पण बसायचं। चला इथे त्या वायर मध्ये कोणी येऊ नका, पाय अटकून जाईल। करायचं सुरू मित्रांनो, आलेत का सर्व खेळाडू? दोघही तेजस मला वाटतं कुठेतरी फिरताय। तिथंच मित्रांनो, बागलाण तालुक्यातलं क्रिकेट आता डेव्हलप झालंय। बागलाण तालुक्याच्या क्रिकेटवर संबंध नाशिक जिल्हा शंकेच्या नजरेने पाहत होता की बागलाण तालुक्यातून खेळाडू चांगले निघत नाही, परंतु आज हे सिद्ध झालं जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून की चांगले खेळाडू, मी तर माझा यावर्षी समालोचनाचा जास्तीचा वेळ बागलाण तालुक्यातच दिलाय आणि बागलाण तालुक्यात इतक्या स्पर्धा व्हायला लागल्यात की मग प्रत्येक खेळाडू हा बिझी झालाय आता आणि चांगला खेळही खेळतात, कारण संधी जेवढी मिळेल तेवढ्या खेळाडूला चान्सेस मिळतील, तेवढा खेळाडू अजून मोठा होईल आणि खेळाडूंना चान्स देण्यासाठी, संधी देण्यासाठी प्रत्येक आयोजकांची मेहनत असते, कारण पैसा येतो सगळं होतं, परंतु पैसा असताना सुद्धा मैदानावर जी ग्राउंड लेवलला मेहनत घ्यावी लागते ना, ती मेहनत अपरंपार असते। मग त्याच्यासाठी रात्रंदिवस पहाट सगळा एक करावा लागतो आणि पूर्ण वेळ या स्पर्धेसाठी द्यावा लागतो। त्या आयोजकांसाठी मी तर फक्त एवढंच सांगेल, मांडली कहाणी यशाची, आधार मांडायचा राहून गेला, प्रशंसा झाली मंचावरील कलाकारांची, परंतु पडद्यामागचा नटसम्राट राहून गेला। एकदा आयोजकांसाठी वरती हात करून टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आयोजक जिवंत राहतील तर या स्पर्धा आपल्या भेटीला दरवर्षी थाटामाटात येतील। पुन्हा एकदा शिट्ट्या आणि आवाज आयोजकांसाठी झाला पाहिजे। आलेल्या सर्वच मान्यवरांची मी नावं नाही घेऊ शकत, परंतु वारंवार आपण आयोजकांच्या माहितीनुसार प्रत्येकांचा सन्मानही झालाय आणि प्रत्येकांचं शुभ स्वागतही झालंय। पुनश्च एकदा आलेल्या मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल। मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीजकडे आपण चटकन वळणार आहोत। प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण वितरित करतोय। पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे हर्षल पवार, यायचे आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घ्यायची आहे। चला लवकर, क्रमाक्रमाने यायचंय, मी क्रमाक्रमाने नाव घेईल, जो खेळाडू नसेल त्याची ट्रॉफी आयोजकांनी नंतरून देऊन द्यायची आहे। सन्मान्य शरद दादा, तुम्हाला विनंती की तुम्ही यायचे पुढे आणि तुमच्या हाताने प्रत्येक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी वितरित करायची आहे। येस,
हर्षल पवार हे पहिला मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत, त्यांना इथे ट्रॉफी वितरित केली जाते. त्यानंतर दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमोल तिवारी यायचे. अमोल तिवारी आणि तुम्ही देखील तुमची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारायची आहे. प्रत्येकाने यायचं आहे क्रमाक्रमाने. आलाय अमोल. त्यानंतर नारायण पवार आहेत का? नारायण पवार असतील तर यायचे, किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी घ्यायची ट्रॉफी. आहेत ना? चलो नारायण पवार. त्यानंतर तेजस पिंपळसे यांनी यायचंय. यानंतर कुणाल आहिरे नाही आहेत, त्यांचे परम मित्र रोशन आहिरे, तुम्ही घेऊन घ्यायची त्यांची ट्रॉफी. यानंतर राहुल वाघ द पुष्पा. यानंतर 35 बॉल मधला 71 धावा देवीदास यायचंय. देवा भाऊ तुम्ही स्वतःच. यानंतर कुणाल मुत्था, पुन्हा एकदा रोशन यायचे आणि घेऊन घ्यायची ट्रॉफी कुणाल मुत्था यांची. त्यानंतर स्वतः रोशन आहिरे तुम्हीच आहात, घेऊन घ्यायची तुमची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. यानंतर नितीन भांबरे अर्थातच जॉन्टी. या खेळाडूसाठी सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो. काय लढा दिला होता त्या मॅच मध्ये. प्रत्येक खेळाडूला सेनापतीची भूमिका बजावून मार्गदर्शन केलं जात होतं. यानंतर डिगू अण्णा अर्थातच माझ्या माहितीनुसार अर्धशतक मारलं होतं त्यांनी. 21 बॉल 53 रन. येस. त्यानंतर पुन्हा एकदा तेजस पिंपळसे. त्यानंतर मॉर्निंग स्टारचा साजन सोनवणे. त्यानंतर पुन्हा एकदा तेजस पिंपळसे. 24 बॉल 58 रन. त्यानंतर मॉर्निंग स्टार 28 बॉल 56 रन प्रवीण मांडवडे अर्थातच देवा भाऊ. पुन्हा एकदा 26 बॉल 48 रन 2 ओव्हर 23 रन पुष्पा राहुल वाघ. त्यानंतर गोधर्म वॉरियर्सचा खेळाडू 5 बॉल 11 रन 2 ओव्हर 18 रन 2 विकेट निलेश पवार. त्यानंतर 19 बॉल 30 रन 2 ओव्हर 9 रन 1 विकेट अमोल तिवारी. याच्या आधी अमोल तिवारीला दिली ना. ठीक आहे. आता मेगा फायनलचे मॅन ऑफ द मॅच 16 बॉल 28 रन 2 ओव्हर 7 रन आणि 2 विकेट पुन्हा एकदा
सेलिब्रेशन ऑन द पुष्पा. राहुल वाघ ठरतोय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन असेल. आपण आता वैयक्तिक पारितोषिकांकडे वळणार आहोत जे सिरीज बॅट्समन बॉलर आणि फिल्डर आहेत ते. बरोबर ना? ठीक आहे. चितच इथे मोठ्या खेळाडूकडून मोठं मन केलं जात आहे. तेजस पिंपळसेला ज्या मॅन ऑफ द मॅचेस दिल्या आहेत त्या मॅन ऑफ द मॅचेस तो त्याच्या टीम मधल्या किंवा मग या स्पर्धेत ज्या खेळाडूंनी चांगला खेळ केला आहे ना त्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावी त्याच्यासाठी त्या ट्रॉफ्या वितरित केल्या जात आहे. आणि मला तर वाटतं हे नव्याने नाही आहे. तेजस जेव्हा जेव्हा ज्या ज्या स्पर्धेमध्ये जातो त्या त्या स्पर्धेमध्ये त्याला जे बक्षीस मिळतं ते बक्षीस तो लहानग्या खेळाडूंना प्रोत्साहनासाठी आणि प्रेरणासाठी नेहमी देत असतो. येस यू कॅन तेजस, जायचंय आणि तुला कुठल्या खेळाडूला द्यायचंय ते बोलवायचंय. एक विजय आणि एक आहे आशिष. या दोघांना या ट्रॉफ्या तो डेडिकेट करतोय. चितच अभिमानाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे. तेजस कडून या दोन खेळाडूंना चितच कॉन्फिडन्स साठी हे दिलं जात आहे. येस, दरवर्षी एक वेगळी ट्रॉफी असते, एक वेगळा पुरस्कार असतो. शिवगर्जना क्रिकेट क्लब बागलाण आयोजित बागलाण प्रीमियर लीग 2025 पर्व 6वे. या वर्षी देखील एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड दिला जातोय आणि एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय या वर्षाचा, ज्याचं आत्ताच नाव घेतलंय गोधर्म वॉरियरचा निलेश. निश्चितच आपल्या बागलाण तालुक्याची आन बान आणि शान. मी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ज्या खेळाडूला पाहत असतो त्याचा देखील आयोजकांच्या वतीने सन्मान केला जातोय. अर्थातच 45+45 ही पार केल्यानंतर सुद्धा तरण्या खेळाडूंना लाजवेल असा खेळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि बागलाण तालुक्याचं नाव ते मोठे करत असतात नेहमी त्यांच्या खेळाच्या माध्यमातून. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. अर्थातच ननादर द्यान काय नाव असेल? जमीर मंसुरी. यायचंय जमीर भाई आणि तुम्हाला देखील इथे हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आणि त्यांच्या साथीला पुन्हा एकदा अजून एक सन्मान सन्माननीय भरत वाघ यांचा देखील शुभ सन्मान होतोय. सन्माननीय दीपक देवरे करंजाडी यांच्याकडून हा शुभ सन्मान केला जातोय. भारत भाऊ यांचा देखील हा इथे शुभ सन्मान होतोय. नंतर ठीक आहे, आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळणार आहोत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा आणि तो पुरस्कार अर्थातच दर्जेदार चषक इथे वितरित केला जातोय. ज्यानं 8 इनिंग्स मध्ये 179 धावा बनवलाय आणि स्ट्राइक रेट होता तब्बल 194.57 चा आणि तो ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट बागलाण प्रीमियर लीग 2025 पर्व 6व्याचा नन अनदर दॅन तेजस पिंपळसे. आणि डेडिकेट केला जातोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड तेजस पिंपळसे कडून लेजेंडरी खेळाडू देवाभाऊ यांना दिला जातोय हा पुरस्कार. तेजसला मिळालेली ट्रॉफी इथे देवाभाऊ यांना दिली जाते
निश्चितच प्रत्येकाच्या आयुष्यातले क्षण असतात आणि ते क्षण जगले तिथे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट निश्चितच बागलान प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यानं 8 इनिंग्स मध्ये 13 विकेट्स घेतलाय आणि ऍव्हरेज होता 10.92 चा. अर्थातच कुणाल मजदे. काय सांगता? अरे वा, बॅक टू बॅक. मागच्या वर्षी सुद्धा हेच सर्वोत्कृष्ट गोलंदाज होते आणि या वर्षी सुद्धा त्यांनी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार येत आहे आपल्या मुठीत कैद केलाय. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, ज्यानं 33.327 पॉइंट्स मिळवलंय आणि अग्रस्थानी राहिलाय असा बागलान प्रीमियर लीग 20-25 पर्व 6व्याचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय पुन्हा एकदा तेजस पिपळसे. यानंतर अजून एक शुभ सन्मान होतोय ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती ड्रेस किट दिली असे सन्मान्य श्रीयुत शरद बाळासाहेब भामरे, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा आणि सरपंच वनोली आणि बंडारपाडे. अर्थातच यांचा इथे शुभ सन्मान होतोय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आयोजकांना विनंती असेल, समाधान वाघ, सन्मान्य समाधान वाघ, तुम्हाला विनंती असेल की तुमच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. उपसरपंच निकवेल हे श्रीफळ आणि सन्मान चिन्ह इथे देऊन शुभ सन्मान केला जातोय. असंच योगदान तुमचं देखील असावं हीच अपेक्षा असेल. यानंतर GTC लाईव्हचे अर्थातच सुनील भाऊ पवार यांचा देखील इथे शुभ सन्मान होतोय. त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जावा असं मी आयोजकांना विनंती करतो की त्यांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून संबंध देशभर आपल्या अव्वाटीची आणि बागलानाची ही स्पर्धा कव्हर केली, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर स्कोरर म्हणून या स्पर्धेला ज्यांनी योगदान दिलंय अर्थातच उझैर मंसूरी यांचा देखील इथे शुभ सन्मान होतोय. मी उझैरला विनंती करेल की त्याने त्याचा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर आज समालोचक म्हणून माझे मित्र अर्थातच प्रमोद दादा यांचा इथे हातभार लागला, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. यानंतर शुभ सन्मान होणार आहे तो क्रिकेटचा आवाज, बागलान तालुक्याचा आवाज पूर्ण जगासमोर घेऊन जाणारा आमचा समालोचक शुभ मायरे यांचा पण शुभ सन्मान होणार आहे. यांच्या कॉमेंट्रीने संबंध टेनिस बॉल क्रिकेट मालेगाव असेल, बागलान असेल, या प्रत्येक स्पर्धेसाठी ते त्यांचा आवाज देत असतात आणि त्यांच्या कॉमेंट्री खेळाला एक वेगळी ऊर्जा देत असते. त्यांचा देखील सन्मान होताना इथे बघतोय आपण. धन्यवाद. निश्चितच आपल्याला मंडप डेकोरेटर्सची ज्यांची सेवा लाभली आहे सन्माननीय गोरखजी बच्छाव यांचा देखील इथे शुभ सन्मान होतोय. त्यांनी यायचे पुढे आणि हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. काकांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. पूर्ण वेळ उभे होते, पूर्ण स्पर्धेसाठी पूर्ण वेळ उभे होते. छोटीशी जरी काही गडबड झाली की लगेच अवेलेबल व्हायची आणि ती गडबड ते सॉल्व्ह करायचे. निश्चितच जलसेवा ज्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केली श्रीयुत साहेबरावजी खैरनार यांचा देखील इथे शुभ सन्मान होतोय. मी विनंती करेल आयोजन कमिटीला की त्यांनी हा शुभ सन्मान करायचा आहे.
जलसेवा सर्वश्रेष्ठ सेवा, प्रत्येकाच्या मुखात पाणी, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाला पाण्याची गरज असते. निश्चितच पंच म्हणून आपल्याला ज्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलंय योगेश आबा खेळणार यांचा देखील इथे शुभ सन्मान होतोय. मी विनंती करतो आयोजन कमिटीला की त्यांनी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. यानंतर सागर खेळणार अंपायर म्हणून आपल्याला यानंतर नितीन भांबरे यांना देखील विनंती असेल की त्यांनी पुढे यायचं आहे. त्यांचा देखील की ते शुभ सन्मान केला जातोय. पंच म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती. सन्माननीय नितीनजी भांबरे. अच्छा नरू दादा, टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. मला नितीन भांबरे नाव कळालं नव्हतं. थँक्यू, सॉरी. चितच नरू दादा चितच एक मोठा सन्मान, कारण छोटी जरी ट्रॉफी असली तरी सन्मान महत्वाचा आहे. वेळात वेळ काढला, सर्व मित्रांना एकत्र ठेवलं, कारण मित्रांनी एकत्र राहणं आणि तो एकत्र राहून उत्सव इव्हेंट मोठा करणं याच्यासाठी पडद्याच्या मागे फार वाद होतात. कळत न कळत छोट्या मोठ्या गोष्टींना सांभाळून सुद्धा या व्यक्तीनं या इव्हेंटला खऱ्या अर्थानं लीडरशिप करून मोठा केलाय. त्यांचा इथे शुभ सन्मान होतोय. नरू दादा, तुमचा शुभ सन्मान खेमराज भांबरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. योगेश आबा खेळणार यांच्या वतीनं त्यांची जी ट्रॉफी आहे त्यांनी अमोल तिवारीला इथे डेडिकेट केली आहे. आकाश तिवारीला, आकाश तिवारीला, दोघं भाऊच आहेत. आकाश तिवारी याला ही ट्रॉफी दिली जाते. चलो आता मुख्य पारितोषिकांकडे आपण वळणार आहोत. कोण आहे? मोबाईल काढून घ्या, डायरेक्ट घेऊन. रोशन अहिरे याच्याकडून देखील डेडिकेट केलं जात आहे. अभयला ही ट्रॉफी इथे वितरित केली जाते. चलो धन्यवाद. यानंतर 6व्या क्रमांकाचं पारितोषिक, अर्थातच 6व्या क्रमांकाचा चषक आहे आणि तो 6व्या क्रमांकाचा चषक या वर्षाचा जातोय गोदावरी वॉरियर्स या संघाला यायचंय आणि तो 6व्या क्रमांकाचा चषक घ्यायचा आहे. कोणी आहे प्रतिनिधी गोदावरीचं? येस, सन्माननीय दत्तू भाऊ अर्थातच प्रवीण दादा यांनी यायचंय आणि हा चषक त्यांनी स्वीकारायचा आहे. आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा चषक इथे वितरित केला जातोय. यानंतर 5व्या क्रमांकाचा चषक इथे वितरित केला जातो आणि 5व्या क्रमांकाचा संघ आहे एकवीरा 11. एकवीरा 11 या संघाने यायचे पुढे आणि हा चषक त्यांनी स्वीकारायचा आहे.
जिथे अजून एक सन्मान आहे खेमराज भांबरे यांचा इथे सन्मान होतोय. सन्मान्य दीपक देवरे यांच्या शुभ हस्ते त्यांना मिळालेली ट्रॉफी हे त्यांना देत आहे. नाही का ठीक. यानंतर चौथ्या क्रमांकाच्या चषकाकडे आपण वळतोय. चौथ्या क्रमांकाचा चषक आणि तो घेण्यासाठी मी वितरित करतो. या वर्षाचा चौथ्या क्रमांकाचा संघ ठरलाय धर्मराज वॉरियर्स. चला लवकर वेळ कमी आहे प्लीज सहकार्य करा. यानंतर विजेत्यांचे खरंच अभिनंदन असतील. चौथ्या क्रमांकाचा चषक त्यांना मिळाला आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच